गेल्या काही वर्षांपासून पेनमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून पुन्हा एकदा पेनमधील वडखळमध्ये असाच एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील वडखळ येथील सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवा, वय वर्ष 40, राहणार वडखळ नाका, यांची एका अज्ञात इसमाने गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना 6 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पेनमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत सविस्तर माहिती अशी की सावली लॉज रूम नंबर 115 मध्ये सावली लॉज व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह यांची कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राच्या सहाय्याने त्यांचा गळा कापून त्यांना गंभीर जखमी करून गुप्तांग कापून हत्या करण्यात आली. ही बाब संदीप बाळू पाटील, वय वर्ष 42, राहणार गंधर्व हॉटेल वडखळ यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार केली. या हत्येची माहिती मिळताच पेनचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे हे करीत आहेत. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रदीप मोकल, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.